बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी समोर येते। ठाकरेंची शिवसेना येत्या 19 जूनला अर्थात पक्षाच्या वर्धापन दिनी भाकरी फिरवण्याच्या तयारीत। आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। 2003 साली ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षात कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती, अगदी त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करून पक्षाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल असं सूत्रांकडून समजतंय। मात्र आदित्य ठाकरेंनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या। पक्षात अशी कुठलीही चर्चा नाही, यामध्ये काहीही तथ्य नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंनी या सर्व चर्चांचं खंडन केलं। दरम्यान यावरून राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्यात पाहूयात। आजच्या झोपेची चिंता आहे मग आम्हाला, आणि मी आपल्या माध्यमातून आदरणीय त्यांचे वडील उद्धवजींना मनापासून विनंती आणि आग्रह करीन की लवकर निर्णय घ्या, लवकर कार्याध्यक्ष करा त्यांना। शेवटी ते आमचे महाराष्ट्राचे पप्पू आहेत की नाही, तर म्हणून लवकर द्या, बिलकुल वाट पाहू नका। उद्धवजींना आमचा सगळ्यांचा आग्रह आहे भारतीय जनता पक्ष म्हणून, वेळ काढू नका। ते पाहिजे तर ते झाल्यानंतर आम्ही पेढे वाटतो, आणि फक्त एवढीच विनंती आहे की त्यांच्या कार्याध्यक्षाचा ठराव हा संजय राऊतांना मांडण्याची संधी द्या। 19 तारखेला आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष नेमणारे अशा चर्चा ज्या येत आहेत, मला वाटतं ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे। इतक्या मोठ्या घडामोडी होतील असं त्याचं मला आश्चर्य वाटतं। त्यांच्या पक्षाचा जरी अंतर्गत प्रश्न असला तरी शिवसेनेमध्ये उबाठामध्ये अनेक ज्येष्ठ नेते आहेत। त्यांना जर कदाचित त्यांच्यावर जर काही आणखीन दिलासा पदभार तर ते पक्षाच्या काही कामं आले असते, परंतु आता तिथे कुणाचं चालणे नाही। एक कलमी कार्यक्रम जो आहे तो आता होताना आपल्याला पाहायला मिळतो। जे निर्णय असतात ते पक्षामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात। माननीय उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते, आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे। आमच्या पक्षामध्ये आमचे वरिष्ठ सगळे नेते, तुम्हाला राऊत साहेब बोलले तरी तुम्हाला ते नको वाटतात। तुम्ही कोण ठरवणारे? माझे पक्षप्रमुख सक्षम आहेत। आमच्या पक्षप्रमुखांचे सगळे म्हणजे मजबूत खांदे आणि त्यांना अधिकार दिलेले आहेत। त्यामुळे आदित्य हे अष्टपैलू नेतृत्व आहे। हे महाराष्ट्रापुरतं नाही, देशाला पण आहे। आपला पक्ष कशामुळे वाढू शकतो आणि आपल्या पक्षाची कशामुळे वाताहत होऊ शकते, माझ्यापेक्षा त्यांच्या पक्षप्रमुखांना जास्त चांगलं कळतं। त्याप्रमाणे ते निर्णय घेतील। मी त्यांना सल्ला देणारा कोण, आणि हा सल्ला देण्याचा आगाऊपणा मी करावा असं मला अजिबात वाटत। प्रत्येक राजकीय पक्षाचा कार्याध्यक्ष कोण होईल हा निर्णय घेण्याचा अधिकार त्या राजकीय पक्षाला असतो। त्यामुळे दुसऱ्या राजकीय पक्षाचे कार्याध्यक्ष कोण होतील याच्यावरती विशेष काही टिप्पणी करण्याची आवश्यकता मला वाटत नाही। परंतु उद्धव ठाकरे ज्या वेळेला शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले त्याच्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, नारायण राणे साहेबांनी शिवसेना सोडली, आणि 2022 मध्ये तर अख्खी शिवसेना, या शिवसेनेने उद्धव ठाकरेंना बाजूला केलं। नवीन कार्याध्यक्षांची ते किती कर्तृत्ववान असतील, त्यांच्या वडिलांपेक्षा जास्त कर्तृत्ववान असतील का, याची उत्सुकता महाराष्ट्राला जरूर असेल। उबाटा सेनानी जे निर्णय घेतलं ते त्यांना माहिती आहे की कशासाठी आणि कोणासाठी। आमच्या पक्षमध्ये एकदम क्लिअर आहे। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी नेहमीच सांगितलं, जे कार्यकर्ता काम करणार त्यांनाच पुढे जाऊन त्यांना संधी भेटणार, आणि ते आहे आमचं विचारधारा। दुसऱ्या पार्टीमध्ये कदाचित विचारधारा आहे सरनेमला घेऊन आम्ही पुढे जाऊ, त्यांच्या एक व्यक्तिगत रायमत असू शकतो। तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।